आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचा पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। त्याचबरोबर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबतचं एक पत्र सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना देण्यात आलंय। सासवड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शिवतीर्थ ते पोलीस स्टेशन असा मोर्चा पत्रकारांच्या वतीनं काढण्यात आलाय। यावेळी हल्लेखोरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकार पुरस्कृत काही व्यक्ती घाला घालत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आलाय। पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत। त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष BM काळे यांनी यावेळी केली आहे। यावेळी पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नाना भोंगळे, अध्यक्ष योगेश कामते, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार MG शेलार, BM काळे, सुनील लोणकर, राहुल शिंदे, निखिल जगताप, संतोष डुबल, किशोर कुदळे, संतोष जंगम, एणार जगताप, निलेश जगताप, आजिम अत्तार, हनुमंत वाबळे, सुनील दिवार, सुजाता गुरव, छाया नानगुडे, शिवदास शितोळे, अमृत भांडवलकर, एटी माने, राजेश काकडे, बाळासाहेब पवार, नवनाथ राणे, बाळासाहेब धुमाळ, रामदास लांगी, श्रीकांत लक्ष्मीनाथ शंकर, शिवाजी राणे उपस्थित होते। 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पुरोगामी विचाराच्या लोकांनी निर्भय बनू हा कार्यक्रम पुण्यामध्ये ठेवला होता। या कार्यक्रमाच्या वेळेस आमचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर, त्यांच्याबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील साहेब असीम सरोदे, ही सर्व मंडळी त्या ठिकाणी एक लोकशाहीच्या मार्गाने निर्भय बनू, लोकशाही वाचवण्याच्या उद्देशाने ते एकत्र आले। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी आली होती। पण काही समाजकंटकांनी, मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, काही नाही, पण त्यांना ही पुरोगामी चळवळ नको आहे अशा घटकांनी त्यांच्यावर 3 ते 4 ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। अशा व्यक्तींच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी या देशाला दिले, त्या संविधानाचा त्या मंडळींनी अपमान केला। संविधानातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्या सर्वांना बहाल केले, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न या घटकांनी केला। त्या सर्व घटकांचा आम्ही पुरंदर तालुका पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि संपूर्ण राज्यभरातील आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही निषेध केलेला आहे। आणि अशा ह्या घटकांना शासनाने तुमच्या माध्यमातून कठोर अशी शिक्षा करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि पत्रकारांच्यावर हे होणारे वारंवार हल्ले हे थांबले जावेत, हाच उद्देश आमचा आजच्या या मोर्चा मागचा होता, तुमच्याकडे निवेदन देण्याच्या मागचा होता। शासनाने पत्रकार संरक्षण कायदा हा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित व्हावी, कडक पद्धतीने व्हावी, अशीच आमची या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि हे निवेदन आपण शासनापर्यंत पोहोचवावं अशी आमचे सर्व पत्रकार संघाच्या वतीनं आपल्याकडे मागणी आहे। यानंतर आमचे सुनील दिवार सर 2 शब्द बोलतील। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी निलेश भुजबळ, पुरंदर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।